फोटो पाठवणाऱ्याला सुद्धा मला एक सांगायचंय का बाळा, तुला पण आया बहिणी असतील. अशा प्रकारे महिलांचे फोटो परत जर कुठे पाठवले आणि त्याचे प्रूफ जर मला भेटले तर तुला सुद्धा आम्ही सोडणार नाही. ब्लॅकमेलिंग करतात. रुपाली रासकर नक्की काय ब्लॅकमेलिंग करतात? एखाद्याच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करायचे आणि नंतरच्या काळात त्या व्यक्तीकडनं पैसे घ्यायचे. पैसे नाही भेटले तर त्या व्यक्तीवर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करायचे, त्याच्या कुटुंबावर गुन्हे दाखल करायचे किंवा एखाद्या व्यक्तीचे जे फोटो आहेत, काहींचे फोटो अशी कुणाबरोबरही जोडायचे आणि त्या व्यक्तींची तोंड गप्प करायची किंवा त्या व्यक्तीकडनं पैसे वसुलीचा यांचा एक धंदाच म्हणावा लागेल. एक स्वच्छ, सज्जन आणि 24 कॅरेट सोने हे अख्ख्या तालुक्याला विचारायचं. आणि माझ्यावर असे आरोप करताना ज्यांनी ही माहिती पुरवली, ज्यांनी काही केलं, त्यांना मी अजिबातही सोडणार नाही. कारण त्यांच्या पण आया बहिणी राजकारणात येतील ना. त्यांना आया बहिणी नाहीत का? असं सगळं हे प्रसारित करत असताना त्यांच्या कुटुंबात महिला नाहीयेत का? खासदार साहेबांचं कुटुंब आणि माझं कुटुंब, आमचं एक बहीण भावाचं नातं आहे. आम्ही दोन कुटुंब वेगळे जरी असलो तरी एकाच कुटुंबातले म्हणून सगळेजण वावरतोय. आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आणि बहीण भावांचे फोटो जर अशा पद्धतीने ती प्रसारित करत असेल तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि ह्या उपलब्ध माहितीच्या आधारे, ह्या उपलब्ध गुन्ह्यांच्या आधारे मी सांगू शकते का ही महिला लोकांना फसवून लोकांकडनं पैसे घेते आणि तो तिचा धंदा आहे. रुपाली रासकरांवरती एकंदरीत किती गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत? त्या महिलेवर 40 गुन्हे दाखल आहेत. 40 गुन्हे दाखल आहेत. 40 गुन्हे दाखल आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या महिलेवर 40 गुन्हे दाखल आहेत. पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे का एखाद्या महिलेवर एवढे गुन्हे दाखल असेल आणि महिला म्हणून ती सुटत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. MPDA सारखा गुन्हा पोलीस प्रशासनाने तिच्यावर दाखल केलाच पाहिजे. रुपाली रासकरांनी पाहायला गेलं तर फेसबुक लाईव्ह मध्ये असेही आरोप केलेले आहेत की निलेश लंकेंनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. तो नक्की काय प्रकार होता? निलेश लंकेंनी खरंच त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत की काय झालेलं आहे नक्की? आता निलेश लंके आमदार होते, निलेश लंके खासदार होते. त्यांना कधी वेळ आहे असा कोणावर खोटे गुन्हे दाखल करायला? त्यांचं काम तर तुम्हाला माहिती आहे. 24 तास 365 दिवस तो माणूस समाजकारण करतो, समाजासाठी झटतो. त्यांना कधी वेळ आहे कोणावर असे खोटे गुन्हे दाखल करायला? आणि ते का करतील? निलेश लंकेंची, तुम्हाला असं का वाटतं निलेश लंकेंची सुपारी कोण देणार आहे रुपाली रासकरांना की बदनामी करण्याची? अर्थात विरोधक. का असं वाटतं विरोधक करते? मला का असं वाटलं याचं एक उत्तम उदाहरण सांगते. कारण ज्यावेळेस ह्या बाईने माझ्यावर व्हिडिओ टाकला त्यावेळेसच 1-2 दिवसानंतर विरोधातल्याच तालुक्यातल्याच एकाने तो व्हिडिओ उचलला आणि आणखी 1-2 जणांना पाठवला. पण ज्यांना पाठवला ना त्यांनी तो व्हिडिओ मला दाखवला, त्या व्यक्तीच्या मात्र डोळ्यात पाणी आलं. ज्या अर्थी हेच विरोधक व्हिडिओ पाठवू शकतात याचा अर्थ हे कोणी केले? तुम्ही अहिल्यानगर मधल्या पारनेर तालुक्यामध्ये आलेलो आहे आणि पारनेर तालुक्यामध्ये येण्याचं मुख्य कारण हे आहे की इथले जे खासदार आहेत निलेश लंके यांच्यावरती रुपाली रासकर नावाची महिला फेसबुक लाईव्ह घेऊन बऱ्याचशा टीका टिप्पणी करत आहेत. नक्की त्याचं कारण काय आहे हे पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर ज्या निलेश लंकेच्या पक्षाचे खासदार आहेत, शरद पवार पक्षाचे, त्या शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्ष खरं तर सुवर्णा धाडगे मॅडम आपल्यासोबत आहेत. सुवर्णा धाडगे मॅडम, पहिल्यांदा तुमचं ER न्यूज मराठीमध्ये स्वागत. नमस्ते. माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की जो रुपाली रासकर फेसबुक लाईव्ह करून ज्या टीका टिप्पणी करत आहेत याचं नक्की कारण काय, याची सुरुवात कशी झाली होती एकंदरीत? खरं तर निलेश लंके सारखा माणूस एका सामान्य कुटुंबातून खासदार साहेब पुढे आलेले आहेत आणि सामान्य कुटुंबातला माणूस खासदारकीपर्यंत पोहोचतो आणि एका सामान्य कुटुंबातल्या माणसाला खासदारकी भेटते हेच अजून जिल्ह्यातल्या काहींना मान्य नाही. लंके साहेब खासदार आहेत हे काहींना मान्यच होत नाही. म्हणून अशा पद्धतीचे राजकारणाचे डाव ते रचत आहे किंवा खासदार साहेबांना कुठेतरी ब्लॅकमेलिंग करायचं आणि ह्या ताईंचा एक ब्लॅकमेलिंगचा व्यवसाय दिसतोय. काय नक्की काय प्रकार आहे ब्लॅकमेलिंग जे तुम्ही म्हणत आहात की त्या ब्लॅकमेलिंग करतात? रुपाली रासकर नक्की काय ब्लॅकमेलिंग करतात? एखाद्याच्या संपर्कात येऊन त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करायचे आणि नंतरच्या काळात त्या व्यक्तीकडनं पैसे घ्यायचे. पैसे नाही भेटले तर त्या व्यक्तीवर वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे दाखल करायचे, त्याच्या कुटुंबावर गुन्हे दाखल करायचे किंवा एखाद्या व्यक्तीचे जे फोटो आहेत, काहींचे फोटो अशी कुणाबरोबरही जोडायचे आणि त्या व्यक्तींची तोंड गप्प करायची किंवा त्या व्यक्तीकडनं पैसे वसुलीचा यांचा एक धंदाच म्हणावा लागेल. जो रुपाली रासकरांवरती तुम्ही आरोप लावले त्या रुपाली रासकरांनी तुमचा देखील फोटो क्रॉप करून तुम्ही सांगत होता की तुमचा जो फोटो आहे
तो एक प्रकारे फेसबुकवरती त्यांच्या टाकण्यात आलेला होता. नक्की काय तो प्रकार होता? तुमच्यावरती टिप्पणी करण्यात आलेली होती. तुमच्यावरती काय आरोप लावण्यात आले होते रुपाली रासकरांकडून? तर रुपाली रासकर यांनी जो फोटो प्रसारित केला होता, तर हा खरा फोटो आहे. हा एका दीपक जांभळकर म्हणून आमचा कार्यकर्ता आहे. त्याचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला आम्ही सगळेजण गेलो होतो खासदार साहेबांकडनं. आमच्याकडे एक अशी पद्धत असते, कोणाचाही कार्यकर्त्यांचा वाढदिवस असला, तर कार्यकर्ते कौतुकाने खासदार साहेबांकडे जातात. खासदार साहेब त्यांचा सन्मान करतात, वाढदिवसानिमित्त सत्कार करतात. तसंच आमचा दीपकचा वाढदिवस होता, म्हणून आम्ही सगळेजण त्या च्या दिवशी खासदार साहेबांकडे गेलतो. साधारणपणे मे मध्ये त्याचा वाढदिवस होता आणि मे मधला हा फोटो आहे आणि हा फोटो असा फोटो आहे. तर पहा, तर याच्यामधला ह्या फोटोमध्ये आम्ही एवढ्या व्यक्ती आहेत. तर ह्या रुपाली रासकर नावाच्या बाईने माझा आणि खासदार साहेबांच्या बंधूंचा फोटो फक्त बाकीचा साईडला केला आणि हा फोटो क्रॉप केला आणि तो फोटो सगळीकडे तिने प्रसारित केला. तर खासदार साहेबांचं कुटुंब आणि माझं कुटुंब आमचं एक बहीण भावाचं नातं आहे. आम्ही दोन कुटुंब वेगळे जरी असलो तरी एकाच कुटुंबातले म्हणून सगळेजण वावरतोय. आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतो आणि बहीण भावांचे फोटो जर अशा पद्धतीने ती प्रसारित करत असेल तर ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आणि ह्या गोष्टीमध्ये मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं का मी एक महिला आहे, मी सामान्य कुटुंबातली महिला आहे. माझे वडील शेतकरी आहेत, मी शेतकरी कुटुंबातली आहे. माझे मिस्टर सुद्धा, म्हणजे माझ्या माझे सासरे पण शेतकरी आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत. तरी सुद्धा माझ्यासारखी एक सामान्य कुटुंबातली महिला गेल्या 20 ते 25 वर्ष पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करते. मग पारनेर तालुक्याच्या राजकारणामध्ये मी 25 वर्ष काम करत असताना अनेक विरोधकांबरोबर सुद्धा मी काम केलं. म्हणजे जे आज विरोधी पक्षात आहे, पूर्वी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होते, अशा पण लोकांसोबत मी काम केलं. अशा लोकांमधल्या कुणा एका व्यक्तीने जरी सांगितलं का सुवर्णा धाडगे ह्या व्यक्ती व्यवस्थित नाही, तरी सुद्धा मी राजकारण सोडून देईल. म्हणजे सामान्य महिला जेव्हा समाजामध्ये काम करत असतात त्यावेळेस त्यांच्या पाठीशी त्यांचं कुटुंब भक्कमपणे असतं आणि आम्ही एका चारित्र्य संपन्न कुटुंबातले आहोत. त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप त्यांनी आमच्यावर करणं ही खऱ्या अर्थाने एक शोकांतिका आहे. आणि आज माझ्यावर आरोप केले. तालुक्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या 20-25 वर्ष सतत मी समाजकारणामध्ये आहे, राजकारणामध्ये आहे. आज तिने माझ्यावर आरोप केले, उद्या तालुक्यातल्या कुठल्या महिलांवर आरोप करील हिचा काही भरोसा नाही. हिला पाहायला गेलं तर एकंदरीत रुपाली रासकरांची जी फेसबुक पेज आहे त्याच्यावरती अनेक महिलांवरती आरोप करण्यात आले आहेत. नक्की या ज्या सगळ्या तुम्ही महिला आहेत त्यांनी कधी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांच्याविरुद्ध तक्रार वगैरे दिलेली आहे का? काय झालेलं नक्की तो प्रकार? ज्या दिवशी संध्याकाळी रुपाली रासकरने माझा व्हिडिओ टाकला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी एसपी साहेबांना भेटले, मी सायबरवाल्यांना भेटले, त्याच्यानंतर सुपा पोलीस स्टेशनच्या पीआय मॅडम त्यांना भेटले आणि तिच्यावर मी तक्रार दाखल केलेली आहे. तुम्ही तक्रार पोलिसांनी काय ऍक्शन घेतली का आतापर्यंत? तिच्यावर तक्रार दाखल केल्यानंतर तिने जे व्हिडिओ प्रसारित केले होते तर त्या व्हिडिओच्या सगळ्या लिंक, ते सगळे व्हिडिओ मी एका पेन ड्राईव्ह मध्ये भरून पोलिसांकडे दिलेले आहेत. तुम्ही आता बोलताना सांगितलं की रुपाली रासकर या खंडणी मागण्यासाठी किंवा ब्लॅकमेलिंग करण्यासाठी एकंदरीत या सगळ्या गोष्टी करत आहेत. तुमच्याकडे असं रुपाली रासकर किंवा तुमच्या कुठल्या कार्यकर्त्यांकडे अशी खंडणीची मागणी झालेली आहे का याच्या अगोदर? आता ह्या रुपाली रासकरचं जर पाहिलं तर ही जी पानं आहेत त्यामध्ये रुपाली रासकरचं सगळं रेकॉर्ड आम्ही जमा केलेलं आहे. बऱ्याच जणांना असं वाटलं होतं म्हणजे का सुवर्णाताईंवर ही महिला बोलली, सुवर्णाताई हिच्यावर आणखी का बोलल्या नाही, कारण ती 29 तारखेला माझ्यावर बोलली होती. तर एखाद्या महिलेवर आरोप करण्या आपण ती जरी समजा तिने आपल्यावर आरोप केले तरी तिच्यावर बोलण्यापूर्वी तिची माहिती घेतली पाहिजे, तिचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. म्हणून मी तिची सगळी माहिती घेतली. तर ही सगळी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे आणि ह्या उपलब्ध माहितीच्या आधारे, ह्या उपलब्ध गुन्ह्यांच्या आधारे मी सांगू शकते का ही महिला लोकांना फसवून लोकांकडनं पैसे घेते आणि तो तिचा धंदा आहे. रुपाली रासकरांवरती एकंदरीत किती गुन्हे दाखल आहेत आतापर्यंत? त्या महिलेवर 40 गुन्हे दाखल आहेत. 40 गुन्हे दाखल आहेत? 40 गुन्हे दाखल आहे. वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या महिलेवर 40 गुन्हे दाखल आहेत. 40 गुन्हे दाखल आहे तर तुम्ही पोलीस प्रशासनाकडे आता तुमची मागणी काय आहे? एकंदरीत तुमच्यावरती झालेले आरोप आणि या सगळा जो प्रकार आहे त्यानंतर तुमची पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? माझी पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे का एखाद्या महिलेवर एवढे गुन्हे दाखल असेल आणि महिला म्हणून ती सुटत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे. एमपीडीए सारखा गुन्हा पोलीस प्रशासनाने तिच्यावर दाखल केलाच पाहिजे. एमपीडीए त्यांच्यावरती लागू केली पाहिजे अशी तुमची मागणी आहे? हो, केलीच पाहिजे.
पण लंके साहेबांवरती ज्या पद्धतीनं किंवा खासदार लंकेंवरती ज्या पद्धतीने ही महिला आरोप करते, लंक खासदार लंकेंचं, तुमचा जे नेते आहेत खासदार लंके, त्यांचं आणि या महिलेचा काही विरोध होता यापूर्वी? काय भांडण वगैरे होतं काय? कुठल्याच प्रकारचं काहीच भांडण असण्याचं काहीच कारण नाहीये त्या महिलेसोबत. पण तरी सुद्धा कोणाची तरी सुपारी घेऊन एखाद्या व्यक्तीविषयी असं बोलणं आणि वेगवेगळ्या महिलांचे फोटो असं प्रसारित करणं ही गोष्ट चुकीची आहे. आमचा पारनेर तालुका हा सेनापती बापटांचा तालुका आहे आणि पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारेंचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये आजपर्यंत अशा प्रकारचं कोणीच कुणावर कधीच बोललेलं नाहीये. हे पहिल्यांदा होतंय. रुपाली रासकरांवरती आज पाहायला गेलं तर कोर्टाच्या बाहेर हल्ला केल्याची देखील घटना आणि बातमी समोर आलेली आहे. नक्की का हल्ला झाला त्यांच्यावरती, रुपाली रासकरांवरती? रुपाली रासकरणी काल का परवा काहीतरी भीमसैनिकांवर, म्हणजे मी पण ते ऐकलंय आज, का भीमसैनिकांवरती काहीतरी अपशब्द वापरले होते आणि मग भीमसैनिकांच्याच वाघिणींनी तिला कुठेतरी काहीतरी केलंय आज. म्हणजे आज काय केलेलं आहे नक्की? काय तुमच्यापर्यंत आलेलं आहे का ती माहिती? माझ्यापर्यंत काहीच पोहोचली नाही, परंतु मी कुठेतरी वाचलं का भीमसैनिकांच्या वाघिणींनी काहीतरी केलं असं मी ऐकलं, फक्त मला काही माहित नाही. मग हे ज्या रुपाली रासकर आहेत, त्यांच्यावर तुम्ही एमपीडीए अंतर्गत कारवाई करा म्हणून मागणी, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन, उपोषण काय लावणार आहे का, करणार आहे का काय? माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे का अशा ज्या समाजामध्ये फोफावत चाललेल्या प्रवृत्ती आहे यांना कुठेतरी आळा घातलाच पाहिजे. ज्यावेळेस आपण अशा प्रवृत्तीला आळा घालतो त्यावेळेसच ह्या प्रवृत्ती कुठेतरी शांत बसतात. आणि पोलीस प्रशासनाला मी एक विनंती करते, आज सुवर्णा धाडगेवर हा विषय आलाय. मी गेल्या 25 वर्ष तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करते, समाजकारणामध्ये काम करते. माझ्यासारख्या महिलेवर ही महिला बोलू शकते, तर इतर महिलांवर का बोलणार नाही? आणि ज्यावेळेस स्त्रीचं सगळ्यात जास्त कमकुवत पॉइंट कोणता असतो माहितीये का? ज्यावेळेस एखादी व्यक्ती त्या स्त्रीच्या चारित्र्यावर आरोप करते त्यावेळेस तो कुठं सहन केला जाऊ शकत नाही. रुपाली रासकर तुमच्यावरती ज्या आरोप करत आहेत, त्या एकट्याच आहेत की त्याच्या पाठीमागे कोणाचा तरी अदृश्य हात आहे? ह्या सगळ्यांमध्ये मला एक विशेष सांगायचंय का तिच्या पाठीमागे चांगला मोठा अदृश्य हात आहे. माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे, तिचे मोबाईल सगळे चेक केले पाहिजे, तिचा सीडीआर पूर्ण काढला पाहिजे, नुसतं याचा नाही काढला पाहिजे, व्हॉट्सअपचा सुद्धा काढला पाहिजे. आणि हे फोटो जातात कुठून, हे फोटो जातात कुठून, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. कारण हा जो फोटो आहे तो 5 महिन्यापूर्वीचा फोटो होता. मला पण तो आठवत नव्हता नक्की फोटो कुठला आहे. म्हणजे ज्याचा वाढदिवस होता का त्याने मला पाठवला, ताई हा फोटो तेव्हाचा आहे. म्हणजे 5 महिन्यापूर्वीचा फोटो कोणीतरी जपून ठेवला आणि तिच्यापर्यंत तो पोहोचवला. पण ह्या फोटो पाठवणाऱ्याला सुद्धा मला एक सांगायचंय का बाळा तुला पण आया बहिणी असतील, अशा प्रकारे महिलांचे फोटो परत जर कुठे पाठवले आणि त्याचे प्रूफ जर मला भेटले तर तुला सुद्धा आम्ही सोडणार नाही. रुपाली रासकर जर येणाऱ्या काळातही हे प्रकरण थांबलं नाही तर तुम्ही प्रशासनाला काय इशारा देणार आहे? मी प्रशासनाला पहिल्यांदा विनंती करणार आहे का हे सगळे तिचे जे चाललेत ना उद्योग महिलांची बदनामी करण्याचे, हे उद्योग सगळ्यात पहिल्यांदा तू थांबव. हे उद्योग सगळ्यात पहिल्यांदा तू थांबव. अशा प्रकारचे उद्योग करू नको, कारण तू पण एक महिला आहे आणि एका महिलेने ज्यावेळेस दुसऱ्या महिलेची बदनामी करते त्यावेळेस त्याच्यासारखी शोकांतिका नसते आणि कुणाच्याही चारित्र्यावर बोलण्याचा कुणालाच अधिकार नाहीये. रुपाली रासकरांनी पाहायला गेलं तर फेसबुक लाईव्ह मध्ये असे आरोप केलेले आहेत की निलेश लंकेंनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले. तो नक्की काय प्रकार होता? निलेश लंकेंनी खरंच त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत की काय झालेलं आहे नक्की? आता निलेश लंके आमदार होते, निलेश लंके खासदार होते, त्यांना कधी वेळ आहे असा कोणावर खोटे गुन्हे दाखल करायला? त्यांचं काम तर तुम्हाला माहिती आहे, 24 तास 365 दिवस तो माणूस समाजकारण करतो, समाजासाठी झटतो. त्यांना कधी वेळ आहे कोणावर असे खोटे गुन्हे दाखल करायला? आणि ते का करतील? निलेश लंकेंची, तुम्हाला असं का वाटतं, निलेश लंकेंची सुपारी कोण देणार आहे रुपाली रासकरांना की बदनामी करण्याची? अर्थात विरोधक. का असं वाटतं विरोधक करतील? मला का असं वाटलं याचं एक उत्तम उदाहरण सांगते. कारण ज्यावेळेस ह्या बाईने माझ्यावर व्हिडिओ टाकला त्यावेळेसच 1-2 दिवसानंतर विरोधातल्याच तालुक्यातल्याच एकाने तो व्हिडिओ उचलला आणि आणखी 1-2 जणांना पाठवला. पण ज्यांना पाठवला ना त्यांनी तो व्हिडिओ मला दाखवला, त्या व्यक्तीच्या मात्र डोळ्यात पाणी आलं. ज्या अर्थी हेच विरोधक व्हिडिओ पाठवू शकतात याचा अर्थ हे कोणी केले? तुम्ही तुम्ही या विरोधकांना काय काय सांगणार आहे नक्की? काय आमच्या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काय इशारा देणार आहे किंवा काय सांगणार आहे त्यांच्यापर्यंत? काय संदेश पोहोचवणार आहे? मी त्यांना सांगते का माझ्याकडे ते 2 प्रूफ आलेत, आणखी माझ्याकडे स्पष्ट जर प्रूफ आले का त्यांनी हे सगळं केलंय तर मी त्यांना कधीच सोडणार नाही. कारण राजकारणाच्या ठिकाणी तुम्ही राजकारण ठेवा, तुम्ही राजकारण करा, पण राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना
एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर जेव्हा येतं ना सर, त्याच्यासारखी शोकांतिका कुठलीच नाही. आणि मी एक स्वच्छ, सज्जन आणि 24 कॅरेट सोनं आहे हे अख्ख्या तालुक्याला विचारायचं. आणि माझ्यावर असे आरोप करताना ज्यांनी ही माहिती पुरवली, ज्यांनी काय केलं, त्यांना मी अजिबातही सोडणार नाही. कारण त्यांच्या पण आया बहिणी राजकारणात येतील ना, त्यांना आया बहिणी नाहीत का? असं सगळं हे प्रसारित करत असताना त्यांच्या कुटुंबात महिला नाहीयेत का? तुमच्या कुटुंबाकडून हे सर्व जर सोशल मीडियामध्ये येत असतं ना, तुमच्या कुटुंबाकडून काही तुम्हाला त्रास वगैरे काही तुमच्यावरती दडपण काय? सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी गेल्या 25 वर्षात तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करते. हे करत असताना माझ्या वडिलांचा मला राजकारणामध्ये स्ट्रॉंग सपोर्ट असतो. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांचा असतो, माझ्या सासू सासऱ्यांचा असतो, माझ्या फॅमिलीचा असतो. हा व्हिडिओ जेव्हा मी पण पहिल्यांदा पाहिला नाही, माझ्या मिस्टरांनी पाहिला, तर त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं, तू कशी आहेस हे मला माहितीये. आणि राजकारण करत असताना अशा पद्धतीचे आरोप होऊच शकतात. अरे रुपाली चाकणकर सारख्यांना सोडलं नाही असे आरोप करताना. पण ज्यावेळेस एखाद्या स्त्रीच्या पाठीमागे तिचं कुटुंब खंबीरपणे असतं, त्यावेळेस ती स्त्री असे किती पण आरोप झाले ना, तर ते परतावून लावू शकते. आणि असे आरोप करायला ज्यांनी लावले त्यांच्या विरोधात सुद्धा स्त्री लढू शकते. पण केव्हा लढू शकते? जेव्हा तिचं कुटुंब तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतं. माझं कुटुंब असतील, माझे नातेवाईक असतील, माझे मित्रमंडळी असतील, माझे सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणखीन काय तुम्हाला सांगायचं काय या प्रकरणाविषयी? आणखीन काय तुमच्या मनात काही प्रश्न आहेत किंवा काय तुम्हाला काय वाटतंय नक्की? आणखीन काय तुम्हाला बोलायचंय का आमच्यासोबत? मला ह्या प्रकरणाविषयी आणखी तुम्हाला असं सांगायचंय का तालुक्यातल्या सगळ्यांना असं सांगायचंय का जेव्हा ही बाई सुवर्णा धाडगेवर आरोप करत होते, त्यावेळेस तालुक्यातले सगळे गप्प का राहिले? हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय. का तालुक्यातले सगळे प्रतिष्ठित राजकारणी ह्या विषयावर गप्प का राहिले? 2 नंबरचा गोष्ट, पारनेर तालुका हा पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारेंचा तालुका म्हणून ओळखला जातो. आदरणीय अण्णांवर सुद्धा ही बाई गलिच्छ भाषेत बोलली. आदरणीय अण्णांवर ही बाई गलिच्छ भाषेत बोलत असताना सगळे राजकारणी अण्णांच्या नावावर ज्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, हे राजकारणी गप्प का होते? या मला राजकारण्यांना तुम्ही काय सांगाल? ह्या राजकारण्यांना माझा एक इशारा आहे. म्हणजे तुम्ही अर्थात मला हा दम म्हटले किंवा काही म्हटले तरी चालेल, कारण माझं स्त्रीत्व जागं झालंय आता. मला त्यांना एक इशारा आहे का भावांनो, हा उद्योग एकतर थांबवा, हा उद्योग थांबवा. आणि माझ्याविषयी जो केलेला उद्योग आहे तो फोटो कोणी दिला, कोणाकडने गेला, कोणी तिला माहिती पुरवली, हे सगळं मी डिटेल काढणार आहे. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. मला या बाईची पूर्ण सीडीआर भेटली पाहिजे. मला हिचं व्हॉट्सअप कॉलिंग, व्हॉट्सअप रेकॉर्डिंग सगळं भेटलं पाहिजे. आणि ज्या दिवशी प्रूफ भेटेल त्या दिवशी मग मला पण त्यांच्याकडे थोडंसं हे करावंच लागेल. म्हणजे एकंदरीत या आपल्यासोबत होत्या पारनेर तालुक्यातील सुवर्णा धाडगे, ज्या की शरदचंद्रजी पवार पक्षाच्या तालुका अध्यक्ष आहेत, महिला तालुका अध्यक्ष आहेत. यांनी सांगितलं की रुपाली रासकर या महिलेवरती 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावरती पोलीस प्रशासनानं खरं तर एमपीडीए ऍक्ट अंतर्गत कारवाई करायला हवी, अशी देखील त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. अण्णा हजारेंवरती देखील आरोप या महिलेने केलेले आहेत, त्याची देखील सखोल चौकशी केली पाहिजे, असं देखील त्यांची मागणी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पोलीस प्रशासन आणि इतर जे अहिल्यानगरचं प्रशासन आहे ते येणाऱ्या काळामध्ये काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सौरभ वाघमारेसह मी तानाजी करचे, अहिल्यानगर.